शिवलीला अमृत अध्याय 14वा. झाल्या भिल्लीन पार्वती श्रीयाळ सांगुनांची सत्वपरीक्षा. श्री गणेशाय नमः. हे भस्मासूर हरणा भाललोचना, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही भार्गवांना वर देणारे, सर्वांगी भस्मलेपन करणारे, भक्तवत्सल, भवभयाचे निरसन करणारे, सर्व भेदांच्या पलीकडले व भूतांचे अधिपती आहात. हे पार्वतीपते, तुम्ही भक्तांचे उद्धार करते, भाविकांचे रक्षण करते, भूतांचे पालन करते व सर्परूपी भूषणे धारण करणारे आहात. हे त्र्यंबका, तुम्ही त्रिविध तापांचे व त्रिविध दोषांचे हरण करणारे, त्रिगुणांच्या पलीकडचे, त्रिभुवनाचे जनक, तीनही वेदांचे रक्षण करणारे व कर्म उपासना ज्ञान मार्गाचे उत्तम ज्ञान असणारे आहात. हे शंभू महादेवा, तुमच्या कृपेनेच श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे 13 अध्याय माझ्याकडून लिहून झाले आहेत. आता या ग्रंथरूपी मंदिराचा कळसच असा हा 14वा अध्यायही तुम्ही लिहून घ्या, अशी माझी तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. 13व्या अध्यायात शिव पार्वती विवाह आणि कार्तिक स्वामीचा जन्म याविषयीचा कथाभाग आलेला आहे. आता पुढील आख्यान ऐकावे. गजानन आणि षडानन यांच्या बाललीला. नैमिषारण्यात सूतमुनी शौनकादिक श्रोत्यांना अद्भुतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, भाविक हो, गजानन आणि षडानन लहान असताना देवी पार्वती त्यांना प्रेमाने खेळवत असत. एके दिवशी गजाननाला मांडीवर घेऊन त्या त्यांना दूध पाजत होत्या. बाल गणेश आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होते. त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने मातोश्रीच्या पाठीवरून फिरवली. मग षडाननाकडे पाहत डोळे मिचकावून म्हणाले, आपल्या माताजीचे दूध म्हणजे अमृतच. असे हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुम्हाला पाजू का? ते ऐकून षडानन रागावून म्हणाले, तुमचे बुष्टे मी कशाला घेऊ? गजानन म्हणाले, माझे बुष्टे दूध पिण्यात कसला आलाय कमीपणा? मी तुमचा भाऊ आहे ना. ते ऐकून षडानन वैतागले. ते पार्वतीला म्हणाले, आई, या लांब नाक्यांना काहीतरी सांगा ना. मी याचे उष्टे दूध प्यावे म्हणून हे माझ्या मागे लागले आहेत. यांच्या सोंडेला धरून मी यांना खाली पाडू काय? तुमचे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत, मग हेच कसे वेगळे दिसतात, लांब नाकाचे, फताड्या कानाचे, यांचा एक दात कसा बाहेर आलाय बघा. काय विचित्र ध्यान आहे. ते ऐकून शिवजींना हसू आवरेना. पार्वतीही मनमुराद हसल्या. त्या दोघांना हसताना पाहून षडाननांना मौज वाटली. ते पार्वतींना म्हणाले, आई, यांना खाली उतरवा ना, मला खूप भूक लागली आहे. तेव्हा त्यांनी गजाननांना खाली बसवले आणि षडाननांना मांडीवर घेऊन त्या दुग्धपान करू लागल्या. तेव्हा त्यांची अन्य 5 मुखे भूक भूक म्हणून रडू लागली. ते पाहताच गजानन पोट धरून हसू लागले. म्हणाले, आई, हे असे कसे? तुम्ही यांच्या 6 मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार? ते ऐकून शिवजी हसले. ते पार्वतीला म्हणाले, अपर्णा, हे गजानन काय म्हणतात ऐकलेत? हे विचारत आहेत, असे 6 मुखांचे पुत्र तुम्हाला कसे झाले? त्यांनी उत्तर दिले, त्यात काय विशेष? ते तुमच्यावर गेले आहेत. तुम्हाला 5 मुखे आहेत आणि यांना तुमच्यापेक्षा 1 मुख जास्त आहे, एवढेच. या त्यांच्या युक्तिवादाचे शिवजींना मोठे कौतुक वाटले. त्यांनी आपल्या दोन्ही मुलाकडे प्रेमाने पाहिले. अशा प्रकारे त्यांच्या बालक्रीडा पाहण्यात एक वेगळाच आनंद असे. गजानन आणि षडानन यांचे एकमेकावर खूप प्रेम होते. ते एकत्र खेळायचे, गप्पा मारायचे, मस्ती करायचे, कधी एकमेकावर कुरघोडी करायचे तर कधी तावातावाने भांडायचे. मग त्यांची समजूत काढण्यात मोठीच मौज यायची. एकदा गजानन रडत रडत पार्वतीपाशी आले. तेव्हा त्यांनी त्यांना जवळ घेतले आणि विचारले, तुम्ही का रडत आहात? ते म्हणाले, स्कंदाने माझे कान ओढले व म्हणाले, तुमचे कान सुपा एवढे, मग डोळे एवढे बारीक कसे? तेव्हा त्यांनी स्कंदाला दटावले. तेव्हा ते म्हणाले, मला कशाला रागावता? यांनी माझे डोळे मोजले व 12 डोळ्याने कसे काय बघता, असे म्हणून हे हसले. पार्वतीने गजाननाकडे पाहिले. तेव्हा आपली बाजू सावरत ते म्हणाले, मग यांनी माझी सोंड भीतीने का मोजली? षडानन म्हणाले, त्याआधी तुम्ही माझे हात मोजलेत, हे का सांगत नाहीत? तेव्हा गणपती भडकले. स्कंदांना उद्देशून ते तावातावाने म्हणाले, सुरुवात कुणी केली? मोदक खाऊन खाऊन तुमचे पोट एवढे मोठे झाले, असे बोलण्याची तुम्हाला काय गरज होती? त्यांचे म्हणणे शिव पार्वती लक्षपूर्वक ऐकत होती. मग पार्वतींनीच मध्यस्थी केली. त्यांनी दोघांनाही जवळ घेतले व आवडत्या वस्तू देऊन त्यांना खुश केले. शिव आणि पार्वती यांच्यातील एक रंजक संवाद. एके दिवशी भगवान शंकर सिंहासनावर बसले होते. पार्वतीने त्यांच्या मुखाकडे पाहिले आणि त्या खुदकन हसल्या. तेव्हा त्यांनी विचारले, देवी, काय पाहून हसलात? त्या म्हणाल्या, तुमच्या जटेमध्ये एक स्त्रीची आकृती दिसली म्हणून हसू आले.
ते म्हणाले, स्त्रीची आकृती आणि माझ्या जटेमध्ये शक्यच नाही. माझ्या जटेमध्ये मी जल धारण केले आहे. त्यावर त्या म्हणाल्या, पण त्या जलामध्ये मला एक सुंदर स्त्रीचे मुख दिसत आहे. ते म्हणाले, अहो ते मुख नाही, पाण्यात फुललेले टवटवीत कमळ आहे. तेच तुम्हाला मुखासारखे वाटत असेल. त्या म्हणाल्या, मग मला जो नीलवर्ण केशसंभार दिसत आहे तो कोणाचा? तेव्हा ते अस्वस्थ होऊन म्हणाले, तुम्ही भलत्यात शंका घेऊ नका. ते मकरंदाच्या आशेने कमळावर आलेले कृष्णवर्ण भ्रमर आहेत. त्या म्हणाल्या, अहो त्या कमळाला भुवयाही आहेत. त्या कशा? यावर ते म्हणाले, तुम्हाला दृष्टिभ्रम तर झाला नाही? जलतरंगांना भुवया का म्हणता? त्या म्हणाल्या, स्वामी त्या कमळाला 2 मोठाले सुंदर नेत्रही आहेत. ते म्हणाले, अहो ते डोळे नाहीत. कमळाभोवती जे पाणी आहे त्यातील ते 2 मासे आहेत. आपल्या जटामुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे हे शिवजी मान्य करत नव्हते. ते म्हणाले, अपर्णा, मी माझ्या डोक्यावर गंगा धारण केलेली आहे. तिच्या काठावर बसलेल्या 2 चक्रवाक पक्ष्यांना तुम्ही समजत असाल तर त्याला मी काय करणार? पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला शिवजींनी चोख प्रत्युत्तर दिले होते. तेव्हा त्यांच्याकडे कौतुकाने पाहत्या म्हणाल्या, नाथ, तुमची लीला अनाकलनीय आहे. एकाच्या अनेक करून दाखवणे तुम्हाला सहज जमते. तुम्ही थोर आहात. तुमच्या पुढे सगळ्यांचीच मती कुंठित होते, म्हणून मुकट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम. शिवजी हरले, पार्वती जिंकल्या. त्यानंतर शिव पार्वती सारेपाट खेळू लागली. काही वेळाने तिथे नारदांचे आगमन झाले. त्यांनी ब्रह्मवीणेचा झंकार करून शिवजीची स्तुती केली आणि त्या दोघांना वंदन करून एकाग्र चित्ताने त्यांचा खेळ पाहू लागले. मग दोघांना उद्देशून ते म्हणाले, नुसतेच काय खेळता? काहीतरी पण लावा म्हणजे खेळाला रंगत येईल. ते मान्य करून उभयता पण लावून खेळू लागली. त्यात हरणाऱ्याने जिंकणाऱ्याला आपल्याकडची एक वस्तू द्यायची असे ठरले होते. पहिला डाव पार्वतीने जिंकला. त्यांनी शिवजीकडून व्याघ्रांबर मागून घेतले. ते पाहून नारद मनोमन हसले. दुसरा डाव जिंकल्यावर त्यांनी शिवजीचे गजचर्म काढून घेतले. बघता बघता खेळ रंगत गेला आणि सातत्याने भवानींची सरशी होऊ लागली. त्यांनी प्रभूची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली. एक कौपिन उरला होता, पण डाव जिंकून तोही मागून घेतला. नंदी नाही जिंकून घेतले. अशा प्रकारे शिवजी दिगंबर झाले, सर्वस्व हरवून बसले. नारदांना हसू आवरेना. ते म्हणाले, देवा, हे काय? एका नारीने तुम्हाला हरवले, तुमचे सर्वस्व हिरावून घेतले, तुमचा महिमा बुडाला. शेवटी सर्व जग मायेच्या अधीन आहे हेच खरे. तुम्ही गुणहीन, विकारहीन, अव्यक्त आहात. तुम्हाला कोण विचारित होते? पण या मायेनेच तुम्हाला सगुण रूप दिले, तुमचे महात्म्य वाढवले. आता तुम्ही स्वतःच मायेच्या अधीन झाले आहात. ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहात? नारदांचे बोलणे शिवजींच्या जिव्हारी लागले. ते रुसले आणि घोर अरण्यात निघून गेले. नारदांनी कळ लावली होती, तेही आपल्या मार्गाने निघून गेले. योगीजन ज्यांचे हृदयात ध्यान करतात, ज्यांचा आधी अंत, जात, कुळ, नाम, रूप, गुण, गोत्र, वर्ण, आश्रम कोणालाही कळत नाही, जे 4ही देहांच्या पलीकडचे आहेत, ते शंकर सर्वस्व हारल्यानंतर गहन अरण्यात निघून गेले आणि निर्जन स्थानी राहून आपल्या निरंजन अवस्थेत रममाण झाले. ते निघून गेल्यावर देवी पार्वतींना कर्मेनाशी झाले. त्यांनी आपल्या सख्यासह त्यांचा सर्वत्र शोध घेतला. वने, अरण्ये, गिरे, कंदरे, मठ, गुहा, तीर्थे ढुंडाळली. अनेकाकडे चौकशी केली, पण व्यर्थ. ते त्यांना सापडलेच नाहीत. अखेर शिवजी सापडले. सापडणार तरी कसे? कारण अष्टांग योग केले, पंचाग्नी साधन केले, धूम्रसेवन केले, जटा वाढवल्या, नग्न राहिले, मौन पाळले, डोळे सतत मिटून घेतले, गगनाकडे एकटक पाहिले, सतत उभे राहिले आणि वायुभक्षण केले, तरीही शिवप्राप्ती होत नाही. यज्ञ केले, बलिदान केले, 14 विद्या व 64 कला आत्मसात केल्या, वादविवाद केले, पुराणे सांगितली, कीर्तनात उड्या घेऊन नाचले आणि लोकांना उपदेश केला, तरी शिवप्राप्ती होत नाही. कोणी कर्मकांडे करतात. दर्भ, मृत्तिका, माती व जल यांचा उपयोग करून आपण पावन झालो असे समजतात, पण त्यांनाही शिवप्राप्ती होत नाही. पार्वती म्हणजे आदिमाया, विश्वजननी.
अनंत शक्तीच्या स्वामिनी. पण त्याही शिवजींचा शोध घेऊ शकल्या. तिथे इतरांची काय कथा? शिवस्वरूप करण्यासाठी भगवान विष्णू तपश्चर्या करतात. इंद्र ब्रह्मादिक देव अहोरात्र प्रयत्न करतात, पण त्यांना शिवतत्वाचे आकलन होत नाही. ऋग्वेदातील कर्ममार्ग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अथर्ववेदातील उपासना मार्ग, सामवेदातील गायन, न्यायशास्त्रातील भेदविश्लेषण, मीमांसकांचा कर्ममार्ग, सांख्याचे पुरुष प्रकृती विभाग, पातंजलीचा योग, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदांताची नेतिनेती भूमिका यापैकी कशानेही शिवस्वरूपाचे आकलन होत नाही. अशा प्रकारे जे साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहेत त्या शिवजींना हाका मारत जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडल्या. शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून त्या शिवजींना शरण गेल्या आणि त्यांचे काम झाले. तत्वांचा शोध घेता घेता एकदम साक्षात्कार व्हावा तसे घडले आणि त्यांना शिवजींचे दर्शन झाले. ते हिमालयातच एका गुप्त स्थानी राहत होते. पार्वतीने पाहिले तेव्हा ते 15 नेत्र मिटून समाधीत निमग्न झाले होते. झाल्या बिल्लीन पार्वती. पार्वती विचार करू लागल्या, मी यांचा सर्वत्र शोध घेतला आणि हे महाशय सासऱ्याकडे येऊन राहिले आहेत. आपण यांना जिंकून सर्वस्वहीन केले म्हणूनच हा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे आपण याच रूपाने यांच्यासमोर गेलो तर हे रागावतील. अशा परिस्थितीत काय करावे म्हणजे आपला हेतू साध्य होईल. मग त्यांनी बिल्लिणीचे रूप धारण केले. त्या मोरपिसांची वस्त्रे नेसल्या. त्या रूपात त्या खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होत्या. ते मंद मंद पावले टाकत शिवजीपाशी गेल्या. त्या समयी त्यांच्या पायातील पैंजनाचा मधुर ध्वनी त्या परिसरात निनादत होता. तिथे गेल्यावर अनंत ब्रह्मांडाच्या माळा गळ्यात मिरवणाऱ्या त्रिभुवन सुंदर पार्वती शिवजीसमोर नृत्य गायन करू लागल्या. त्यावेळी त्यांच्याभोवती अनंत शक्ती विराजत होत्या. त्यांचे नृत्य लाघव पाहून अष्टनायिका मोहित झाल्या. तर गायन कौशल्य जाणून गंधर्व आणि किन्नर आश्चर्यात पडले. वनचारांची तहानभूक हरपली. ते वैर भाव विसरून गायन ऐकण्यात तल्लीन झाले. जलप्रवाह थांबले, वाऱ्याची गती खुंटली, पक्षी देहभान विसरले. हरिणे स्तब्ध झाली, शेष डोलू लागले. देव भ्रमररूपाने त्यांच्याभोवती रुंजी घालू लागले. सूर्य दहाकता विसरला, चंद्र शीतलता विसरला आणि देवस्त्रिया त्यांच्याकडे कौतुकाने पाहू लागल्या. आदी जननीचे हे नृत्य लाघव इंद्र ब्रह्मादिक देवांनाही अनाकलनीय होते. नृत्य करणाऱ्या पार्वतीचा अंगसुगंध सारा आसमंत व्यापून टाकत होता. त्यांच्या दंतपंक्तीच्या तेजाने भूमीवरील खड्यांची दिव्य रत्ने होत होती. जिथे त्यांच्या पाऊलखुणा उमटत होत्या तिथे सुवासिक कमळे उमलत होती. त्यानंतर वसंत रुंजी घालत होता. त्यांच्या हातातील कंकणे व पायातील पैंजणे यांचा त्यांच्या नृत्यगतीनुसार मधुर झंकार होत होता. त्याने आपल्या पद लालित्याने साऱ्या विश्वालाच मोहिनी घातली होती. शिवजींनी डोळे उघडून बघितले तेव्हा नृत्य गायन करणाऱ्या त्या बिल्लिणीचे अनुपम सौंदर्य पाहून ते अक्षरशः मोहित झाले. त्यांच्या नेत्रकटाक्षाने घायल झाले. त्यांच्या मनात त्यांच्याशी अंगसंग करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. ते तप विसरले, ध्यान साधना विसरले. ते म्हणाले, बाई तुम्ही कोण, कुठून आला? तुमच्यासारख्या रूपवती आणि लावण्यवती त्रिभुवनात नाहीत. तुमच्याकडे कितीही पाहिले तरी डोळ्यांचे समाधान होत नाही. तुम्ही माझे मनोविश्वास व्यापून टाकले आहे आणि माझ्या मनात तुमच्या सहवासाची उत्कंठा दाटून आली आहे. मी तुमच्या अधीन झालो आहे. तुम्ही माझा स्वीकार करा. बिल्लीन म्हणाल्या, देवा, पार्वती या तुमच्या पत्नी आहेत. त्यांच्या सौंदर्याला उपमाच नाही. तसेच त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. तरीही तुम्ही त्यांचा त्याग केलात. कैलास भुवन टाकून या घोर वनात येऊन बसलात आणि मी परस्त्री आहे हे जाणूनही माझा मोह धरलात. याचा अर्थ तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. मग तुम्ही कसले तपस्वी? शिवजी म्हणाले, त्या पार्वतींचे नावही घेऊ नका. मी त्यांच्यावर रागावूनच इथे आलो आहे. मी त्यांचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी त्यांची स्वप्नातही आठवण काढत नाही. बिल्लीन म्हणाल्या, माझे पती अतिशय कोपिष्ट आहेत. मी तुमच्याशी बोलले एवढे जरी त्यांना कळले तरी संतापाच्या भारात ते त्रिभुवनाला जाळून टाकतील.
शिवजी म्हणाले, त्यांच्या क्रोधाबद्दल मला काय सांगता? पार्वती किती पाषाण हृदयी आणि क्रोधी आहेत हे तुम्हाला माहीत नाही. गेल्या जन्मात त्यांनी रागाच्या भरात दक्ष यज्ञात उडी टाकून जीव दिला होता आणि या जन्मात त्या हिमालयांच्या कन्या झालेल्या असल्या तरी त्यांचे पूर्वीचे गुण तसेच आहेत. त्यांच्या कपटाविषयी बोलायलाच नको. पत्नी असूनही त्याने माझ्याशी कपट केले. सारी पाठ खेळताना सर्व डाव जिंकले तेही कपटाने. पण लावून माझे सर्वस्व हरण केले तेही कपटानेच. त्यांचा धूर्तपणा आणि कारस्थाने यांच्याविषयी जेवढे बोलावे तेवढे थोडेच आहे. भिलीन म्हणाल्या, पुरे झाली त्यांची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात? तुम्ही गंगेला जटाजुटात लपवलेत, तिला उच्चपद दिलेत. भावानी बिचाऱ्या भोळ्या म्हणूनच ही तुमची लबाडी लक्षात घेऊन त्या गप्प बसल्या. तरीही तुम्ही त्यांचा त्याग केलात. आता तपश्चर्याच्या निमित्ताने वनात आलाच आहात तर तपश्चर्याच करा, कारण इथेही तुम्ही माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात पडू पाहता. हे तर तुमचे उघड कपट आहे. शिवजी म्हणाले, इतकी कठोर वचने मला का ऐकवत आहात? त्या पार्वतीचे उद्योग तुम्हाला माहीत नाहीत म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेत आहात. पण ते बरोबर नाही. अहो, त्या वाटेल तशा वागतात. मनात आले तर सृष्टीची निर्मिती करतात, कंटाळल्या तर ती सृष्टी मोडून टाकतात. शुंभ निशुंभादी दैत्यांना युद्ध करून कोणी मारले? त्यांनीच. त्या जरी इथे आल्या आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासाला परत जाणार नाही. मग जे व्हायचे असेल ते हो, मी त्यांच्याशी बोलणारही नाही. पण तुमच्या वचनाधीन राहीन. तुम्ही न्याल तिकडे येईन. भिल्लीन म्हणाल्या, व्यर्थ बाता मारू नका. भवानींनी तुम्हाला दोनदा वरले तरीही तुम्ही त्यांनाच दोष दिला. त्यांच्याकडे पाठ फिरवली, त्यांच्या पदरी एवढी उपेक्षा आली. तिथे माझा काय पाड? आता तर तुमचे सर्वस्वच हरवले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही माझा सांभाळ काय करणार? मी निघते. बोलणे संपवून भिल्लीन तिथून निघाल्या. नृत्य गायन करत भराभर दूर जाऊ लागल्या. तेव्हा काय करावे हे शिवजींना सुचेना. ते त्यांना आलिंगन देण्यासाठी धावले. अहो थांबा, मला टाकून जाऊ नका. मला तुमचा मुखचंद्रमा दाखवा. मला वरमाला घाला. मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. अशा हाका मारू लागले. भिलीन म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या, मग मी तुमची कामिनी होईन. ते मान्य करून शिवजी त्यांच्या मागोमाग निघाले. भिल्लिनींनी त्यांना आपल्या नादी लावून कैलासावर नेले. तिथे सिंहासनावर बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांच्या कंठात वरमाला घातली. मग भिल्लिनीचे रूप टाकून अंबा मूळ रूपात प्रकट झाल्या. त्यांना पाहून शिवजी थक्क झाले. आता भांडण मिटले होते. एकमेकाकडे पाहून दोघेही हसू लागले. आज त्यांच्या प्रीतीला वेगळाच बहर आलेला होता. पार्वतींनी त्यांचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले. तेव्हा भवानी, तुम्ही धन्य आहात. रुसलेल्या नवऱ्याची कशी समजूत काढावी हे स्त्रियांनी तुमच्याकडून शिकावे. तुम्ही मला परत आणलेत यातच तुमचे प्रेम दिसून येते. असे बोलून शिवजींनी त्यांचे कौतुक केले. स्त्रियाळ चांगुणांची सत्व परीक्षा. सुतांनी शौनकादिकांना आणखी एक अद्भुत कथा सांगितली. ती म्हणाली, श्रोते हो, एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शिवजींच्या भेटीस आले. दोघांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारले. मग नारद म्हणाले, देवा विश्वनाथा, मी तुमचे आजपर्यंत अनेक भक्त पाहिले आहेत, पण कांतीनगरात राहणाऱ्या स्त्रियाळ नावाच्या तुमच्या भक्तांची गोष्टच वेगळी आहे. ते धैर्यवान, विचारशील, उदार, सुशील आणि सात्विक आहेत. त्यांची सतकीर्ती सर्वश्रुत आहे. ते 10 वर्षापासून अन्नसत्र घालत आहेत. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा सन्मान करतात. त्यांना इच्छा भोजन देतात. अतिथीने एखादी दुर्लभ गोष्ट मागितली तरी हर प्रयत्नाने ते आणून देतात. अशी त्यांची ख्याती आहे. ते तुमचे मोठे भक्त आहेत. ते ऐकून शिवजींना स्त्रियाळाबद्दल कुतूहल वाटले. त्यांनी त्यांची परीक्षा पाहण्याचे ठरवले. नारद निघून गेल्यावर त्यांनी अतिशय घाणेरडे आणि ओंगळवाणे रूप घेतले आणि दुसऱ्याच क्षणी स्त्रियाळ्यांच्या द्वारे आले. तिथे मोठ्याने ओरडून म्हणाले, मला भूक लागली आहे. इच्छा भोजन देत असाल तरच आत बोलवा, नाहीतर मी तुमचे सत्वच घेऊन जातो. ते अतिथी खूपच कुरूप होते. मुद्राही रागीट होती. त्यांचे कठोर वचन ऐकून स्त्रियाळ व त्यांच्या पत्नी चांगुणा बाहेर आल्या. त्यांनी त्या अतिथींना सद्भावाने वंदन केले. त्यांना आदराने घरात नेले. आसनावर बसून त्यांची पूजा केली. या अवधी ते जी काही कटुवचने बोलले त्याकडे दुर्लक्ष केले आणि हात जोडून नम्रतेने म्हणाले, स्वामी, आपली काय इच्छा आहे? अतिथी म्हणाले, मला
नरमांस खाऊ घाला. तुम्ही राजा आहात, श्रीमंत आहात, म्हणून माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या चोराला धरून आणाल किंवा एखादा मनुष्य विकत आणून त्याचे मांस मला खायला घालाल, तर ते मला अजिबात चालणार नाही, हे आधीच सांगून ठेवतो. चांगुना म्हणाली, तुम्ही सांगाल तसेच करू. तुम्हाला हवे असल्यास मी माझे मांस देते. स्त्रियाळ म्हणाले, मी माझे मांस देतो. अतिथी म्हणाले, तुम्ही दोघे याचकांचे मायबाप आहात. तुम्हाला मारले तर अन्नसूत्र कोण चालवेल? स्त्रियाळ म्हणाले, मग आम्ही काय करावे? अतिथी म्हणाले, तुम्हाला 5 वर्षाचे एक सुंदर पुत्र आहेत म्हणे. स्त्रियाळ म्हणाले, हो, त्यांचे नाव चिलया. अतिथी म्हणाले, ठीक आहे, तेच मला खाण्यासाठी द्या. तेव्हा पुत्रावरील मोह ममत्व दूर सारून स्त्रियाळ म्हणाले, जशी तुमची इच्छा, तुम्ही त्यांना घेऊन जा. ते ऐकून अतिथी रागावून म्हणाले, घेऊन जा काय? त्यांना कच्चा खायला मी काय वाघ, लांडगा, अस्वल आहे काय? तुम्ही त्यांचे मांस शिजवून मला जीव घाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्रवियोगाने व्यथित होऊन रडले तर मी तात्काळ निघून जाईन आणि जाताना तुमचे सर्व सत्व म्हणजेच पुण्य, सत्कीर्ती आधी घेऊन जाईन. चांगुनाने ते मान्य केले. त्या समयी चिलया अंगणात खेळत होते. त्यांनी त्यांना हाक मारली. म्हणाल्या, बाळ, लवकर या बरं, हे अतिथी तुमच्यासाठी खोळंबले आहेत. त्यांची हाक ऐकून ते धावत आले. त्यांनी अतिथीला वंदन केले व मातोश्रीला म्हणाले, आई, काय झाले? चांगुना म्हणाली, हे अतिथी नरमांस भोजनाची इच्छा धरून इथे आले आहेत. यांना तुमच्या मांसाचे भोजन हवे आहे. चिलया म्हणाला, एवढेच ना, मी तयार आहे. सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही. माझ्या मांसाच्या भोजनाने हे अतिथी तृप्त झाले तर भगवान शंकरांना परम संतोष वाटेल. ते ऐकून चांगुनांना त्यांचे खूप कौतुक वाटले. त्यांनी त्यांना वात्सल्याने हृदयाशी धरले. तेव्हा ते म्हणाले, आई, मी पुन्हा तुमच्याच पोटी जन्म घेईन. ते ऐकून त्यांना अक्षरशः गहिवरून आले, पण त्यांनी महत् प्रसयाने स्वतःला सावरले. माया ममता दूर सारली. चिलयांना पाकशाळेत नेले. आपले मन वज्रासारखे कठोर करून त्यांचा शिरच्छेद केला. त्यावेळी आता पुत्र राहिले नाहीत, निदान त्याचे मुखदर्शन तरी होत राहील असा विचार करून त्यांनी त्यांचे मस्तक एका बाजूला ठेवले व त्यांच्या शरीराचे मांस शिजवून त्या अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली. अतिथीरूप शिवजींनी ही गोष्ट आधीच जाणली होती, म्हणून ते रागाने निघून जाण्यासाठी उठले. ते पाहून स्त्रिया आणि चांगुनांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, महाराज, आमचा काय अपराध घडला? ते म्हणाले, तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला सारून का काढून ठेवलेत? तेही शिजवून का वाढले नाही? त्यावर ती दोघे म्हणाली, स्वामी, रागावू नका. सेवेत प्रमाद घडला त्याबद्दल क्षमा करा. आम्ही मुलाचे मस्तकही शिजवतो, तरी कृपा करून आमचे सत्व राखा. अतिथी थांबले व म्हणाले, चांगुना, पुत्रांचे मस्तक बाहेर घेऊन या. ते उखळात घालून माझ्या देखत कांडा. पण हे करत असताना रडला तर याद राखा, पुत्रांना गमावलेच आहेत. दुःखाने रडाल तर सत्वही घालून बसाल. चांगुनाने तेही मान्य केले. त्यांनी चिलयाचे मस्तक अतिथी देखील उकळात घातले आणि ते कांडू लागल्या. शिवजींनी त्यांची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवले. ते म्हणाले, नुसते कांडू नका, एखादे मंगल आनंददायक गाणे म्हणा. मला तुमच्या मुखावर जराही खंत दिसता कामा नये, अन्यथा मी निघून जाईन. आधी स्वहस्ते पुत्राचा शिरच्छेद, मग त्यांचे मांस शिजवणे, त्यात भर म्हणून त्याचे मस्तक उकळात घालून कुटणे, एकापेक्षा एक महाभयंकर आघात, तेही एका विद्रूप अतिथींची विकृत इच्छा पुरवण्यासाठी. चांगुनांच्या जागी दुसरी कोणी माता असती तर या कल्पनेनेच गतप्राण झाले असते. पण सेवाव्रताचा वासा घेतलेल्या चांगुनांनी तेही मान्य केले. पुत्र मस्तक काढताना त्या गाणे म्हणू लागल्या. त्याचा भावनात्मक आशय असा होता, वत्स, तुम्ही किती गुणवान, सुकुमार व सुशील होतात. तुमचे सुहास्य, तुमचे कमळासारखे डोळे बघून मनाला आल्हाद वाटायचा. माझ्या उदरी येऊन तुम्ही मला धन्य केलेत. आताही माझी निष्ठुर घाव तुम्ही निमूटपणे सोसत आहात. तुमच्याविषयीच्या वात्सल्याने मला कसा बाणा फुटलाय पहा. तुमच्या वाचून मी दुबळी, बनंग, एकाकी झाले आहे. तुमचा विरह मला सहन होत नाही. त्याला मी तरी काय करू? राजद्वारी अतिथी आलेले आहेत. आपल्याकडे भोजन करून ते संतुष्ट मनाने निघून गेले की मीही प्राणत्याग करणार आहे. आता नाही धीर धरवत. तुम्ही कैलास मार्गाने जात आहात ना? मग माझ्यासाठी थोडा वेळ थांबा. मीही तुमच्याबरोबर येणार आहे. तुमचा उद्धार झाला, तुमच्या संगतीने माझाही उद्धार होईल. वत्स, पाण्या वाचून माशाने तडपडावे तशी मी तुमच्या वाचून तडपडते आहे.
मी निर्दयी आहे, पाषाण हृदयी आहे. मला तुमची आई म्हणण्याची लाज वाटते. लोकांनी विचारले तर मी काय सांगू? त्यांना कसे तोंड दाखवू? तुम्ही स्वतःच्या जन्माचे सार्थक करून घेतलेत, शिवपद प्राप्त केले. तुमच्यासारखे पुत्र त्रिभुवनात सापडणार नाहीत. चिलयांचे मस्तक कुटून झाले. चांगोनाने तेही शिजवले आणि ताट मांडून अतिथींना भोजनास बसण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, श्रीयाळ, तुम्ही यजमान आहात म्हणून तुम्हीही माझ्या पंक्तीला बसा. ते ऐकताच ते दचकले. काय प्रसंग उद्भवला? आपणच आपल्या पुत्राचे मांस खायचे या विचाराने त्यांचे सर्वांग शहारले. चांगोनाने त्यांची मनोअवस्था जाणली. त्यांनी त्यांना मृदू शब्दाने समजावले. म्हणाल्या, नाथ, उठा, सत्व राखा. आलेले अतिथी विनमुख जाता कामा नयेत. चिंता करू नका. ज्यांना मी 9 महिने पोटात वाढवले त्यांना तुम्ही 4 प्रहर पोटात धारण केले म्हणून काहीही बिघडत नाही. त्यांचे असे बोलणे म्हणजे धैर्याची परिसीमाच होती. श्रीयाळ पंक्तीला बसले. त्यांनी त्यांच्यासाठीही ताट वाढून आणले. अतिथी म्हणाले, चांगोना, तुम्ही का मागे थांबलात? तुम्हीही आमच्याबरोबर जेवा. मग त्याही जेवायला बसल्या. तेवढ्यात त्या अतिथीला काय वाटले कोणास ठाऊक. ते म्हणाले, मी तुमच्या घरी अन्न घेणार नाही. तुम्ही निपुत्रिक आहात आणि निपुत्रिकाची तोंडी पाहू नये असे म्हणतात. मग इथे अन्न कोण घेईल? दिवेशिवाय घर, नाकाशिवाय मुख, दृष्टीशिवाय डोळे, फळाशिवाय वृक्ष जसा निरर्थक, तसे पुत्र्या वाचून तुमचे घर शून्यवत आहे. ते ऐकता श्रीयाळ आणि चांगोना यांचा कंठ दाटून आला. अतिथी विनमुख जाणार या कल्पनेने ती दोघे व्यथित झाली. चांगोना म्हणाल्या, आम्हाला एक पुत्र होते. तेही तुम्हाला अर्पण केले. त्यांचे मांस रांधून वाढले. आता निपुत्रिक म्हणून उपेक्षा करून वाढलेले अन्न नको म्हणता. याला काय म्हणावे? असा किती अंत पाहणार आहात? त्या समयी त्यांच्या धैर्याचा बांध पार फुटून गेला होता. त्या घाईवरून रडू लागल्या. म्हणाल्या, बा शंभू महादेवा, आता मी काय करू? माझे सत्व बुडाले. माझ्या पुत्रांचे बलिदान व्यर्थ ठरले. आमचा निर्वंश झाला. आता माझ्या चिलयांना मी कधीच पाहू शकणार नाही. त्या समयी त्यांनी केलेला तो आक्रोश पाहून त्या कठोर अतिथींच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली. चिलिया बाळाची आठवण काढून लोक शोक करू लागले. त्या समयी देवांनीही आकाशात दाटी केली होती. त्यांनी चांगोनांच्या धैर्याचे व सत्वशील वृत्तीचे मनपूर्वक कौतुक केले. त्यावेळी प्रसन्न झालेले कैलासनाथ त्यांना काय वरदान देतात याचीच त्यांना उत्कंठा लागली होती. अतिथी म्हणाले, चांगोना, तुम्ही धन्य आहात. तुमच्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. तरी तुम्हाला जे प्रिय असेल ते मागून घ्या. चांगोनाने हे अतिथी रूपाने आलेले कोणी महापुरुष आहे ते ओळखले. त्या म्हणाल्या, महाराज, लोक मला निपुत्रिक म्हणून हिणवतील. ते मला सहन होणार नाही. कृपा करून हा कलंक धुवून काढा. ते म्हणाले, एवढेच ना? तुम्ही चिलयांना हाक मारून बोलवा, ते लगेच धावत येतील. तेव्हा त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून चांगोनाने चिलियांना मोठ्याने हाक मारली. म्हणाल्या, चिलिया, तुम्ही कुठे खेळत आहात? लवकर या बरं. हे अतिथी जेवायचे थांबले आहेत आणि कधी एकदा तुम्हाला पाहते असे मलाही झाले आहे. त्यांनी पुन्हा हाक मारली तर काय आश्चर्य, त्यांचे पुत्र धावत धावत घरात आले. त्या समयी त्यांना पाहून चांगोनांना आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांना हृदयाशी धरले. श्रीयाळही प्रेमाने पाहू लागले आणि त्याच क्षणी अतिथी रूप टाकून भगवान शंकर तिथे प्रत्यक्ष प्रकट झाले. त्यांनी आपल्या 10 हातांनी चिलयांना आलिंगन दिले. त्यावेळी त्यांच्या 5ही मुखावर निरातिशय प्रसन्नता दिसत होती. त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवले आणि आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकावरून फिरवला. श्रीयाळ आणि चांगोना यांचा आनंद काय वर्णन करावा. समोर आपले आराध्य दैवत पाहून त्या दोघांनी त्यांच्या चरणावर लोळण घेतली. त्या मंगलप्रसंगी देवांनी अपार पुष्पवृष्टी केली, दुदंभी वाजवल्या. नागरिकांच्या आनंदाला उधाण आले. ते अपूर्व दृश्य पाहण्यासाठी ते धावत निघाले. शिवकृपेने श्रीयाळ आणि चांगोना यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी चिलियांना कांतीनगरच्या राजसिंहासनावर बसवले. राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवांच्या हाती दिली. नागरिकांचे सांत्वन केले. शिवजींनी त्या दोघांना दिव्य विमानाने शिवलोकी नेले. त्यांच्या पुण्याईने कांतीनगरात सौख्य नांदू लागले. तेथील सर्वांचे कल्याण झाले. फलश्रुती. कवी श्रीधर स्वामी म्हणतात, ब्रह्मानंद अभंग आहे.
तो जसा कालत्रयी विटत नाही, तशीच श्री गुरु ब्रह्मानंदाची माझ्यावर जी कृपा आहे ती अखंड राहो. त्यांच्याच प्रसादाने हा श्री शिवलीलामृत ग्रंथ 14 अध्यायापर्यंत लिहून पूर्ण झाला. हे 14 अध्याय म्हणजे 14 भुवने व 14 विद्यांचे सार आहे. 14 अध्यायांचा हा ग्रंथ म्हणजे 14 काठीचा अनंत आहे. हा ग्रंथ म्हणजे 14 खोल्यांचे शिवमंदिर, 14 कांडांचा वेद, 14 रत्नांचा एकत्रित प्रकाश, 14 पावलात घडणारी गया यात्रा हा 14 लोकांमध्ये प्रिय आहे. या ग्रंथाचे श्रवण पठण लेखन केल्याने, याचे प्रेमाने संरक्षण केल्याने, याला अनुमोदन दिल्याने व याचा नीतिध्यास घेतल्याने सर्वांना समान फळ मिळेल. भगवान शंकर त्यांच्यावर कृपाछत्र छाया धरतील. त्यांना आयुष्य, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होईल. त्यांच्या आधिव्याधी नष्ट होतील. वंदेला पुत्र संतान होईल. पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या भेटीगाठी होतील. घरात भरपूर संपत्ती येईल. कर्ज फिटेल. या ग्रंथाचे दक्षिणाभिमुख बसून वाचन केल्याने शत्रूंचा नाश होईल. वैरी निष्प्रभ होतील. या ग्रंथाची भावभक्तीने 100 पारायणे केल्यास शिवभक्त संतती होईल. ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तिथे भूतपिशाच बाधा होणार नाही. या ग्रंथाचे 3 महिने नित्य वाचन केल्याने सर्व संकटाचे निरसन होईल. या ग्रंथाचे वाचन करून तशी प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. या ग्रंथाची सोमवारी पूजा करावी. भगवान शंकरांना आपले गाऱ्हाणे सांगून अध्याय वाचण्यास सुरुवात करावी. प्रदोष काळ व शिवरात्रीस शुचिर्भूत होऊन शयन करावे. शिवजी स्वप्नातून स्वतः मार्गदर्शन करतील. येणाऱ्या सर्व संकटाचे निवारण करतील. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी सांगितलेलीच आहे. अवतरणिका. या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात मंगलाचरणात शिवस्तुती केलेली आहे. कलावतीने आपली पती कलावतींनी आपले पती दाशार्ह यांचा कसा उद्धार केला तो कथाभाग आहे. दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आहे. पापकर्मांच्या फलांचे विस्तृत विवेचन आहे. तिसऱ्या अध्यायात गौतमांनी मार्गदर्शन करून कल्माशपादांचा उद्धार केल्याची कथा आहे. चौथ्या अध्यायात महाकालेश्वरांची पूजा करून गोपबाळाचे कल्याण व्हावे. महाकालेश्वरांची पूजा करून गोपबाळाचे कल्याण झाले त्याचे आख्यान आहे. 5व्या अध्यायात उमा ब्राह्मणींनी जंगलात सापडलेल्या राजपुत्रांचे पालनपोषण केल्याचे व शिवकृपेने त्यांना राज्यपद कसे लाभले त्याची कथा आहे. 6व्या अध्यायात सीमंतिनीचे पुण्यकारक आख्यान आहे. 7व्या आणि 8व्या अध्यायात भद्रायू राजांची कथा आहे. 9व्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेल्या दुर्जय राजांचा वामदेवांच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची सुंदर कथा आहे. 10व्यात शारदांची तर 11व्यात महानंदा आणि भद्रसेन यांची कथा समाविष्ट आहे. त्यात रुद्राक्ष महिमादी विशद करून दिलेला आहे. 12व्यात विदुर आणि बहुला यांच्या उद्धाराची व भस्मासुराची कथा आहे. 13व्यात शिवपार्वतीच्या लग्नाची आणि 14व्यात शिवपार्वती विनोद आणि पार्वती भिलीन झाल्याची कथा आहे. त्यात श्रीयाळ राजांचे अद्भुत चरित्रही सांगितलेले आहे. श्रीधर कवीचे निवेदन. कवी श्रीधर म्हणतात, श्री गुरु ब्रह्मानंदाचा कृपाप्रसाद लाभलेला हा त्यांचा शिष्य आनंद संप्रदायाचा आहे. क्षीरसागरात वास करणाऱ्या भगवान विष्णूंनी सर्वप्रथम ब्रह्मदेवांना ज्ञानोपदेश केला. त्यांच्यापासून आत्री ऋषी दत्तात्रेय, सदानंद, रामानंद, अमलानंद, ब्रह्मानंद, सहजानंद, पूर्णानंद, दत्तानंद, ब्रह्मानंद या गुरुशिष्य परंपरेने त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला. या परंपरेतील दत्तानंद हे माझे आजोबा. ब्रह्मानंद पंढरपूरच्या नैऋत्येस 4 योजनावर बसलेल्या नाझरे गावी राहत असत. ते सरकारी लेखन कार्य करायचे. सावित्री या त्यांच्या पत्नी. हे ब्रह्मानंदच माझे पिता व गुरु होत. पुढे ते पंढरपुरास गेले. तेथे विधिवत संन्यास दीक्षा घेतली. तिथेच त्यांची समाधी आहे. श्री शिवलीलामृत हा ग्रंथ ब्रह्मकमंडलूच्या तीरावर बसलेल्या बारामतीस फाल्गुन पौर्णिमा शके 1640 रोजी विलंबी नाम संवत्सरात लिहून पूर्ण झाला.
हे शंभू महादेवा, तुम्ही अपर्णाचे जीवन आहात. तुम्ही कर्पूर गौर आहात, ब्रह्मानंद स्वरूप आहात, जगाचे उद्धार करते आहात, अक्षय आहात, अभंग आहात, दयानिधी आहात. हे शिवप्रभो, हे उमानाथा, तुमचा जय जयकार असो. तुमच्या अद्भुत लीलांचे वर्णन असलेला हा 14 अध्यायांचा ग्रंथ तुमच्याच कृपेने लिहून पूर्ण झाला आहे. हा मी तुम्हालाच अर्पण करीत आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 14वा अध्याय अतिशय गोड आहे. हा संत सज्जनांनी नित्य श्रवण पठण करावा. हा 14वा अध्याय इथे पूर्णत्वास आला आहे. अध्याय 14वा समाप्त. श्री सांब सदाशिवापर्णमस्तु. ओम नमः शिवाय.